खजिना मंत्री, मला आज आपला खजिना पाहावयास वाटत आहे. जी महाराज, चला. खजिना मंत्री, आपला सर्वात बहुमूल्य हिरा कोठे ठेवला आहे? महाराज, असं वाटतंय की हिरा कोणी चोरला आहे. खजाना मंत्री, हिरा चोरणाऱ्यास मृत्यूदंड दिला जाईल, कारण तो आपला सर्वात बहुमूल्य हिरा आहे. महाराज, काही दिवसापूर्वी सम्याने सुद्धा खजिना पाहिला होता. मला वाटतंय त्यानेच हा हिरा चोरला असेल. शिपायांनो, सम्याला जेलमध्ये टाका. उद्या सकाळी सूर्योदयापूर्वी त्याला मृत्यूदंड दिले जाईल. खरं खरं सांग सम्या, तू हिरा चोरलास? भाऊ, तू असं का बोलत आहेस? मी लहान सहान खोडकरपणा करू शकतो, पण सर्वात महाग हिरा कसा चोरेल? तुम्हीच विचार करा, एवढं डोकं आहे का मला? भाऊ, या लोकांनी मला जेलमध्ये का टाकलं सांगा? सम्या, तू व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब केले होते का? भाऊ, लाईक तर केले होते ना, पण सबस्क्राईब नाही केले. बाकी तुम्हालाही जेलमध्ये जायचे नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. खरं तर मी तुला इथून बाहेर काढेन, चिंता नको करू. वेलकम उमेश भैया, वेलकम. हल्ली काय करत आहात तुम्ही? दिसत नाही. महाराज, मला माहीत आहे हिरा कोणी चोरला आहे. तुम्ही म्हणत असाल तर मी सांगतो. का नाही उमेश भैया, लवकर सांगा. तो आमचा बहुमूल्य हिरा होता. महाराज, सम्यानं तर 1 महिन्यापूर्वी खजिना पाहिला होता आणि चोरीची माहिती तुम्ही खजिना पाहिल्यानंतरच समजली. आणि आपला सगळ्यात बहुमूल्य हिरा कोणता होता ही गोष्ट फक्त तुम्हाला आणि खजाना मंत्री यांनाच माहीत होती. आणि फक्त तोच एक हिरा हरवला आहे, याचा अर्थ खजिना मंत्री यांनीच तो चोरला असेल. सम्याला एवढं मोठं डोकं कुठं आहे महाराज, की तो फक्त एकच हिरा चोरू शकेल आणि तोही सर्वात महाग किमतीचा. एकदम बरोबर उमेश भैया. शिपायांनो, खजिना मंत्री यांना हातकडी घाला आणि उद्या सकाळी त्यांना फाशी द्या. शिपायांनो, हाच तो भामटा, यानेच आपला तो बहुमूल्य हिरा चोरला आहे. मला माफ करा, माझ्याने खूप मोठी चूक झाली आहे. कृपया मला माफ करा.